नमस्कार. रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो म्हणून म्हटलं आज काहीतरी वेगळं बनावं, तर आज बनवलं इडली सांबर. मुलांनाही खूप आवडतं. त्यासाठी मी इथे पहिले कुकरमध्ये डाळ शिजवून घेते. मुगाची डाळ आणि तुरीची डाळ ही सारख्या प्रमाणात टाकलेली आहे. माझ्याकडे जेवढं काही अवेलेबल असतं त्यातच मी करण्याचा प्रयत्न करत असते. इकडे मी कांदा, टोमॅटो आणि बटाटा अशा पद्धतीने कापून घेतला. ते देखील मी आता डाळसोबत शिजवून घेते. त्यात थोडीशी हळद देखील टाकून घेतली. इकडे वेगळ्या पातेल्यात गरम पाण्यात मी गूळ आणि चिंच भिजत टाकलेलं आहे. लास्ट टाईम इडली केली तेव्हा ते माझ्याकडनं लिंबू टाकायचं राहिलं म्हणून ते भांडं पूर्ण असं काळं झालं होतं. यावेळी मी आवर्जून आठवणीने लिंबू आणि मीठ घातलेलं आहे भांड्यात. इकडे आपला बॅटर देखील रेडी आहे. डाळ तांदूळ भिजवतानाचा व्हिडिओ शूट करायचा राहिला. आता इकडे मी इडलीच्या भांड्यात बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि ते मी सगळे डिश अशा लावून घेतलेल्या आहेत. एक 15 ते 20 मिनटात आपली इडली छान तयार होते. बरेच जण इडलीचं डाळ तांदूळ भिजवताना त्यात थोडीशी मेथी देखील टाकतात, पण मी काही अजून टाकलेलं नाही. आता आपली इकडे डाळ देखील शिजवून झालेली आहे. तुरीची डाळ ही आमच्या घराचीच आहे म्हणून ते साल असं दिसतंय आणि आम्हाला या घराच्या डाळीची सवय पडली म्हणून विकत आणलेली डाळीचं वरण अजिबात आवडत नाही. इकडे डाळ देखील छान मऊसूत शिजलेली आहे. आता मी डाळला फोडणी देण्याची तयारी करून घेते. सगळ्यात पहिले मी फ्रेश असा कढीपत्ता तोडून घेते. हा जो की मी कुंडीतच लावलेला आहे आणि झाड हे बरंच मोठं झालेलं आहे. फोडणीसाठी टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण कट करून घेतला. इडली इकडे तयार झाली होती आणि थंड देखील झाली होती म्हणून मी ती काढून घेतली. तुम्ही इकडे बघू शकता छान अशी पांढरी शुभ्र आणि सॉफ्ट अशी इडली आपली तयार झालेली आहे. इडलीसाठी मी रेशनचाच तांदूळ वापरलेला आहे. आता मी इकडे सांबारला फोडणी देऊन घेते. मोहरी, जिरं आणि हिंग टाकून फोडणी देते. त्यात मी लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि टोमॅटो देखील टाकून छान परतून घेते. इथे एका डिशमध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड आणि आपला सांबार मसाला घेतलेला आहे. ते सर्व मी फोडणीतच टाकते. बरेच जण सांबार मसाला डाळ टाकल्यानंतर वरून टाकत असतात, पण तसं टाकल्याने ते मसाला पूर्ण असा गोळा गोळा होतो. इकडे आता शिजवलेली डाळ मी फोडणीत टाकून घेते. चवीनुसार मीठ देखील मी टाकून घेतलं आहे. डाळ छान उकळून घ्यायची. डाळ उकळल्यानंतर मी आता चिंचेचं आणि गुळाचं जे पाणी होतं ते मी गाळणीने गाळून त्यात टाकणार आहे, कारण खाली बरीच त्याच्यात घाण निघते. आता आपलं सांबार पूर्णपणे तयार झालेलं आहे. वरून छान कोथिंबीर घातली. कोणाकोणाचं फेवरेट आहे इडली सांबार त्यांनी नक्कीच कमेंट करा. कशी वाटली साधी सोपी रेसिपी.